एकदा एक घार होती. ती रोज शिकाऱ्यांकडून जेवण उचलून आपल्या घरट्यात घेऊन जात असे. एक दिवस तिच्याकडे एक कोल्ही आली. तिच्यासोबत तिचे 2 लहान पिल्लही होते. खूप विनम्रतेने कोल्ही घारेला म्हणाली, मला रोज जेवणासाठी खूप लांब जावं लागतं. तू थोडा वेळ माझ्या पिल्लांचं लक्ष ठेवशील का? त्याच्या बदल्यात मी तुला आणि तुझ्या पिल्लांनाही जेवण आणून देईल. घार म्हणाली, ठीक आहे. कोल्ही निर्धास्त झाली. ती विश्वास ठेवून दररोज शिकार करायला जाऊ लागली. पण एक दिवस कोल्ही बाहेर गेली असताना घार तिचं एक पिल्लू उचलून घेऊन गेली. संध्याकाळी परत आल्यावर कोल्हीने विचारलं, माझं पिल्लू कुठं आहे? घार शांतपणे म्हणाली, माहित नाही, इथं कुठं तरी खेळत होतं, कदाचित हरवलं असेल. कोल्ही खूप शोधते पण पिल्लू सापडत नाही. दुसऱ्या दिवशीही ती पुन्हा जेवणासाठी बाहेर जाते आणि परत आल्यावर पाहते दुसरं पिल्लूही गायब. तेव्हा कोल्हीला सगळं कळतं. हे अपघात नव्हते, हे फसवणूक होती. ती रडत रडत देवाला म्हणते, देवा, मला उडता येत नाही आणि तू हिला पंख दिलेस, पण माझ्या बरोबर घात झाली. मला तूच न्याय मिळवून देऊ शकतो. काही दिवसांनी एक घटना घडते. घार शिकाऱ्यांकडून जळतं जेवण उचलून आणते. ते ती आपल्या घरट्यात ठेवते, पण आगीतून ठिणग्या पडतात. घरट्याला आग लागते आणि घारेचे पिल्ल त्या आगीत जळून मरतात. घरटं कोसळतं, घरटं खाली पडतं आणि तेवढ्यात कोल्ही धावून येते आणि घारेला पकडते. आपल्या पिल्लांचा बदला पूर्ण करते. बोधकथा लक्षात ठेवा, कर्माचं फळ भोगवावंच लागतं. देवाची काठी आवाज न करता मारते. आज नाही तर उद्या, पण कर्म कधीच चुकत नाही. जर ही बोधकथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सेव्ह करा आणि शेअर करा. आणि डेली मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.